पर्सनली जर कोणती वस्तू मला घ्यायची असेल तर ही वस्तू मी पहिले चूज करेल। बारीक हे जे काम तुम्हाला यावर केलेलं आहे लखनवी वर्क ज्याला म्हणतात, तर लखनवी वर्क मध्ये ही वस्तू तयार करण्यात आलेली आहे। अजून मित्रांनो मी एक गोष्ट तुम्हाला सांगू इच्छित आहे, अजमेरा फॅशन मध्ये 400 रुपयापासून लेहंगाची स्टार्टिंग रेंज आहे आणि 12,000-15,000च्या रेंज मध्ये तुम्हाला वेगवेगळ्या पॅटर्न्स इथे मिळतील। फॅब्रिकची जर गोष्ट करूया मित्रांनो तर दरेक फॅब्रिक मध्ये तुम्हाला इथे वस्तू मिळतील। नमस्कार मित्रांनो, मी आहे तुमची मैत्रीण वैष्णवी चौहान। स्वागत करत आहे तुमच्या सर्वांचे अजमेरा फॅशन मध्ये। तर मित्रांनो जसे की तुम्हाला माहित आहे अजमेरा फॅशन मध्ये साडीज, कुर्तीज, ड्रेस मटेरियल, लेडीज अंडर गार्मेंट्स, ब्लाउज, पेटीकोट, मेन्सवेअर, किड्सवेअर अशा खूप सगळ्या वस्तू आम्ही ॲज अ होलसेलर सेल करत असतो। तर मित्रांनो जर तुम्हाला तुमचा न्यू बिझनेस स्टार्ट करायचा असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे। तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण गोष्ट करणार आहोत आमच्याकडे जे लेहंगाचं कलेक्शन आहे, लेहंगामध्ये आमच्याजवळ न्यू पॅटर्न्स आहेत, खूप सगळे व्हरायटी आमच्याजवळ आहेत, त्याचे काही सॅम्पल्स मी आज तुम्हाला दाखवणार आहे। तर प्लीज हा व्हिडिओ कंटिन्यू पाहत राहा। तर पहिलं सॅम्पल जे मी इथे तुम्हाला दाखवत आहे ते खूपच छान असं सिल्क बेजवर तुम्हाला हा मिळत आहे। सेमी स्टिच तुम्हाला हा मिळत आहे, डिपेंड करतं कशा प्रकारचे कस्टमर रिक्वायरमेंट करतात। जर तुम्ही याचा घेर जर इथे पाहाल तर खूप छान असा याचा घेरही सुटतोय। इथे बारीकीने जे मीनाबुट्टी ज्याला म्हणतात त्याचं काम करण्यात आलेलं आहे, एम्ब्रॉयडरीचं वर्क करण्यात आलं आहे, जरकनचं काम करण्यात आलं आहे। जर आपण याच्या पॅनलची जर गोष्ट करू तर जसं तुम्ही इथे पाहत आहे छान असं पॅनलवरही काम करण्यात आलेलं आहे, खूप छान याचं लुक क्रिएट करण्यात आले आहे। जर मित्रांनो आपण याच्या ब्लाउजची जर गोष्ट करूया तर जसं तुम्हाला इथे दाखवत आहे खूप छान असं ब्लाउज मध्येही त्याच्यात काम करण्यात आलेलं आहे। फ्रंट आणि जर त्याची बाहीची गोष्ट करू तर स्लीव्स मध्येही छान असं त्याची पॅटर्न तयार करण्यात आलेली आहे। आणि मित्रांनो जर आपण याच्या दुपट्ट्याची गोष्ट करू तर सना सिल्क बेसवर मी तुम्हाला याचा दुपट्टा मिळत आहे, खूप छान सिल्क बेसवर मिळत आहे। बारीक अशी मीना बुट्टीचं त्याच्यावर काम करण्यात आले आहे, जरकनचा टचअप करण्यात आला आहे, ब्युटिफुल हा। आणि जर मित्रांनो क्वालिटीची गोष्ट करू तर छान क्वालिटीमध्ये मिळत आहे। जसं तुम्ही पाहत आहेत फर्स्ट सेकंड तुम्हाला 3 लेअरमध्ये या वस्तू मिळत आहे, जे प्लस पॉइंट आहे, त्याच्याने घेर चांगला बनत असतो तुमच्या लेहंगाचा। नेक्स्ट जे मी तुम्हाला सॅम्पल इथे दाखवणार आहे खूप ब्युटिफुलचं बनारसी ज्याला पॅटर्न म्हणतो त्या बनारसी पॅटर्न मध्ये तुम्हाला ही मी वस्तू इथे दाखवत आहे। ब्युटिफुल असा लेहंगा तुम्हाला मिळत आहे, पहा मित्रांनो खूप सुंदर असा या लेहंगाचा तुम्हाला लुक मिळत आहे। प्रॉपर जर आपण याची कलीची गोष्ट केली तर या कड्यांमध्ये जे तुम्हाला इथे काम दाखवत आहे सिल्क बेसवर याचं काम करण्यात आलेलं आहे। आणि ही जी डिझाईन आहे खूप ब्युटिफुल अशी याची पॅटर्न ठेवण्यात आलेली आहे। याचं जे काम आहे, जी बारीक याची खासियत ज्याला म्हणतो, तर याच्या जे पॅनल आहे त्या पॅनलमध्ये याचं काम करण्यात आलेलं आहे, बारीकीने याच्यावर वर्क करण्यात आलेलं आहे। आणि जर आपण याच्या डायमंडची गोष्ट करूया तर मी इथे जसं की माझा हात फिरवत आहे कोणत्याही प्रकारचा डायमंड यामध्ये निघत नाही आहे, अशा प्रकारची क्वालिटी आम्ही इथे मेंटेन करतो। आणि जर मित्रांनो आपण याच्या दुपट्ट्याची जर गोष्ट करूया तर तुम्हाला नेट बेसवर मी याचा दुपट्टा दाखवत आहे। बुट्टा कॉन्सेप्ट ज्याला म्हणतात त्या बुट्ट्याचं काम यावर करण्यात आलेलं आहे। गोल्डन जरी ज्याला म्हणतात त्या गोल्डन जरीचं यामध्ये एकदम छान असं वर्क करण्यात आलेलं आहे। मित्रांनो दुपट्ट्याची जर गोष्ट करू तर कॉन्ट्रास्ट दुपट्टा तुम्हाला यामध्ये मिळत आहे। हा हे बॅक साईडचं यावर तुम्हाला वर्क मिळत आहे। जर याच्या फ्रंटची जर मी गोष्ट करू तर काही अशा प्रकारे याच्या फ्रंटचंही काम करण्यात आलेलं आहे, ब्युटिफुलचा लुक याचा क्रिएट करण्यात आलेला आहे। जर मित्रांनो आपण याच्या कॅटलॉगची गोष्ट करूया तर काही अशा प्रकारे याच्या कॅटलॉगचा तुम्हाला लुक मिळत असतो। कलर्सची जर गोष्ट करूया मित्रांनो मी ग्रीन कलरचे सॅम्पल तुम्हाला इथे दाखवलं। कॅटलॉगवर जो हा कलर आहे या कलरमध्ये ही वस्तू अवेलेबल असते, डिफरंट प्रकारच्या व्हरायटीमध्ये तुम्हाला इथे वस्तू मिळतील। नेक्स्ट पॅटर्न जी मी तुम्हाला दाखवत आहे सिल्क बेसवर फ्रिलचं कॉन्सेप्ट ज्याला म्हणतात, फ्रिलचं काम ज्याला म्हणतात, ते काम इथे करण्यात आलेलं आहे। अजून मित्रांनो मी एक गोष्ट तुम्हाला सांगू इच्छित आहे, अजमेरा फॅशन मध्ये 400 रुपयापासून लेहंगाची स्टार्टिंग रेंज आहे आणि 12,000-15,000च्या रेंज मध्ये तुम्हाला वेगवेगळ्या पॅटर्न्स इथे मिळतील।
फॅब्रिकची जर गोष्ट करूया मित्रांनो तर दरेक फॅब्रिकमध्ये तुम्हाला इथे वस्तू मिळतील। जर मित्रांनो पर्टिक्युलर या लेहंगाची जर गोष्ट मी तुम्हाला सांगू तर छान अशी याच्यामध्ये ग्लिटर जरीचं काम करण्यात आले आहे। इथे जर तुम्हाला हा धागा दिसत आहे थ्रेडचं काम ज्याला म्हणतात ते करण्यात आलेलं आहे। इथे जर तुम्ही पाहाल तर छान असं नेटची फ्रिल तयार करण्यात आलेली आहे। सिल्क बेसवर ही वस्तू मिळत आहे। आणि जर आपण याच्या दुपट्ट्याची जर गोष्ट करूया मित्रांनो तो ब्यूटीफुल असा तुम्हाला इथे दुपट्टा मिळत आहे। बारीकीने इथे ग्लिटर जरीचं काम करण्यात आलेलं आहे। जी ही तुम्हाला इथे बुट्टी दिसत आहे ग्लिटर जरीचं काम त्याला म्हणत असतात। आणि जर आपण याची ब्लाउजची गोष्ट करू तर इथे तुम्हाला त्याच्या ब्लाउजचं ही बारीकीने काम दिसत आहे। ब्यूटीफुल असं याचं ब्लाउज ही तुम्हाला इथे मिळत आहे। नेक्स्ट पॅटर्न जी मी तुम्हाला इथे दाखवत आहे मित्रांनो तर तुम्ही जसं इथे पाहत आहे खूप ब्यूटीफुलचा अट्रॅक्टिव्हशी वस्तू इथे तुम्हाला मिळत आहे। जर मी पर्सनली जर कोणती वस्तू मला घ्यायचं असेल तर ही वस्तू मी पहिले चूज करेल। बारीक हे जे काम तुम्हाला यावर केलेलं आहे लखनवी वर्क ज्याला म्हणतात तर लखनवी वर्कमध्ये ही वस्तू तयार करण्यात आलेली आहे। यामध्ये जरकनचं वर्क करण्यात आलेलं आहे। बारीकीने एकदम सिक्वेन्सचं काम ही यामध्ये करण्यात आलेलं आहे। एम्ब्रॉयडरीचं काम करण्यात आलेलं आहे। आणि ही जेही काही यावर काम करण्यात आलेलं आहे ते नेट बेसवर करण्यात आलेलं आहे। म्हणजे की ही जेही डायमंड एम्ब्रॉयडरी केलेली आहे ते नेटच्या कामावर केलेली आहे। जर मित्रांनो आपण याच्या ब्लाउजची गोष्ट करू तर अप्रतिमचं ब्लाउज सिक्वेन्समध्ये ब्लाउज याचं मिळत आहे। बॅक साइड आणि फ्रंट साइड दोघांचे यामध्ये आपले जे कस्टमर्स असतात या वस्तूला स्टाईल करू शकतात। या प्रकारे ही वस्तू लक्षात ठेवण्यात आलेली आहे। जर आपण याची दुपट्ट्याची गोष्ट करू तर खूप ब्यूटीफुलचा दुपट्टा तुम्हाला इथे मिळत आहे मित्रांनो। जसे की तुम्हाला माहित आहे जर तुम्हाला या वस्तू ऑनलाईन ऑर्डर करायच्या असतील तर तुम्ही ऑनलाईन ही ऑर्डर करू शकतात। पण जर तुम्हाला पर्सनली इथे यायचं असेल तर अजमेरा फॅशनमध्ये तुम्ही पर्सनली येऊन पण ह्या वस्तू परचेस करू शकतात। तर मित्रांनो नेक्स्ट पॅटर्न जी मी इथे तुम्हाला दाखवत आहे खूप छान असा हेवी ब्राइडल कलेक्शन मध्ये मी ही वस्तू तुम्हाला दाखवत आहे। बारीकीने ब्यूटीफुलची वस्तू आहे। जर तुम्ही आपला न्यू बिझनेस स्टार्ट करू इच्छित आहात आणि ग्रो करू इच्छित आहात तर ही काही वस्तू आहे जी मार्जिनच्या हिशोबाने ही वस्तू खूप छान असते। प्लस पॉइंट असतो मार्जिनच्या हिशोबाने। जर मी याची गोष्ट करू तर वेल्वेट बेसवर तुम्हाला याचं काम मिळत आहे। हे जे बारीकीने याच्या पॅनलमध्ये जे काम करण्यात आलेलं आहे जरकनचं काम तुम्हाला इथे मिळत आहे। आणि जर आपण याच्या क्वालिटीची गोष्ट करूया मित्रांनो तर एक नंबर A1 क्वालिटी तुम्हाला इथे मिळत आहे। आणि इथे जर मी ह्या पॅटर्न्सची गोष्ट करू तर छान असे यामध्ये वर्क करण्यात आलेलं आहे। एम्ब्रॉयडरी आणि ग्लिटर जरीचं काम करण्यात आलेलं आहे। जर याची इनसाइड बॉडीची गोष्ट करू मित्रांनो तर कॅनकॅनची लेयर देण्यात आलेली आहे। हे बघा फर्स्ट सेकंड अँड थर्ड 3 लेयरची वस्तू तुम्हाला मिळत आहे। मीन्स याच्या जर आपण घेरची गोष्ट करूया तर खूप मोठा असा याचा घेर सुटत असतो। जर मित्रांनो मी याच्या ब्लाउजची गोष्ट तुम्हाला दाखवू तर काही अशा प्रकारे याचा ब्लाउज तुम्हाला मिळत आहे। हे बघा वेल्वेट बेसवर तुम्हाला याचा ब्लाउज मिळत आहे। ग्लिटर जरीचं त्यामध्ये काम करण्यात आलेलं आहे। आणि पूर्ण 1 मीटरचा यामध्ये तुम्हाला कपडा सोडण्यात आलेला आहे की साईज जी असते तीही यामध्ये मेंटेन करण्यात आलेली आहे। जर मी याच्या दुपट्ट्याची गोष्ट करू तर दुपट्टा तुम्ही इथे पाहत आहे डायमंड नेट मध्ये तुम्हाला याचा दुपट्टा मिळत आहे। तुम्हाला कॉन्ट्रास्ट मध्ये या दुपट्ट्याची जी आहे पॅटर्न ठेवण्यात आलेली आहे। वेल्वेटची बॉर्डरवर ग्लिटर जरीचं काम करण्यात आलेलं आहे आणि मीना बुट्टीमध्ये बारीक असं जरकनचं काम करण्यात आलेलं आहे। तर मित्रांनो जर तुम्हाला कलेक्शन आमचा पाहायचा असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉल किंवा मेसेज करू शकतात। आमचे ऑनलाईन सेल्स एक्झिक्युटिव्ह तुम्हाला अटेंड करतील आणि प्रॉपर गायडन्स तुम्हाला प्रोव्हाइड करतील की या वस्तू तुम्ही कसं काय ऑनलाईन ऑर्डर करू शकतात। आणि मित्रांनो अजून एक गोष्ट तुम्हाला सांगू इच्छित आहे की जर तुम्हाला ही वस्तू आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करायला विसरू नका आणि कमेंटद्वारे मला कळवा की तुम्हाला यापैकी कोणता घागरा आवडला। थँक्यू।